जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजत्व अभियान अंतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे। आज या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे। पाहूयात। या पंधरवाड्यामध्ये सर्व शासकीय विभागाने लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाने सर्वसामान्य नागरिकांना महसूल, कृषी, आवास योजना यासह विविध योजनांचा लाभ द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज बैठकीत दिले। सेवा पंधरवाड्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती। सेवा पंधरवाड्यात सर्वसामान्यांना परवडणारी घरे, शेतकऱ्यांना शेतरस्ता उपलब्ध करून देण्याबरोबरच याच्या नोंदी नकाशावर घेणे, शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात प्राथमिक अहवाल नोंदी, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना तसेच पोलीस विभागांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासंदर्भाची प्रस्ताव संदर्भाची कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, जिल्ह्याला दिलेले वृक्ष लागवड उद्दिष्ट पूर्ण करण्याबरोबरच 17 सप्टेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या 70,000 विद्यार्थ्यांचे राष्ट्रगीत आणि राज्यगीत सामूहिक गायन कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचं दिलीप स्वामी यांनी सांगितलंय। सर्वसामान्यांच्या विकासासाठी शेतकरी, गोरगरीब, बेघर आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या कुटुंबियांना मदत मिळवण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागाने विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याबरोबरच विविध सामाजिक संस्थेच्या अंतर्गत ही लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत। नाविन्यपूर्ण उपक्रमातून सेवा पंधरवाडा उपक्रमाची अंमलबजावणी करून साजरा करावा असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज आढावा बैठकीत केलंय।